दादाचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्र सगळा रडत असताना तुम्ही फटाकडे उडवत होता, प्रचार करत होता, खांद्यावर बसून नाचत होता. आणि आता पराभव दिसायला लागल्यानंतर रडायला यायला लागलं. तुम्हाला शोभत आहे खरं काय? अगोदर विचार करायचा होता. त्या कारखान्याचं सगळं घाण पाणी ह्या सगळ्या अख्ख्या बेगमपूर परिसरामध्ये येनकी, मिरी, आरबळी या 14-15 गावातल्या सगळ्या शेतांमध्ये घाण पाणी वाहतो. चाकी बघ तुझ्या बांगल्यात एक दिवस पाणी ओतून बघा टँकरचं राहून दाखव बरं तिथं. इतका घाण वास येतो, नुसत्या वासानं माणूस अक्षरशः गुदमरून मरून जाईल, इतका घाण वास. ते घाण पाणी आपण त्याला पाणी म्हणणं चुकीचं आहे. ते स्पेंट वॉश नावाचं हॅझार्डस म्हणतात त्याला. जीव घेणा विषारी पदार्थ म्हणजे हॅझार्डस. असं विषयुक्त ऑइल ज्याची विल्हेवाट त्या कारखानदारांनी कारखान्याच्या कॅम्पसच्या आतमध्ये नियमानुसार, पर्यावरण विभागाच्या नियमानुसार ते घाण पाण्याची विल्हेवाट कारखान्याच्या आतच लावायची असते. त्याचा एक थेंब सुद्धा जमिनीवर पडता कामा नये आणि त्याची वाफ सुद्धा हवेत जाता कामा नये. इतकं ते विषारी आहे, ते जीव घेणं आहे. म्हणून त्याच्या बाबतीतला अत्यंत कडक असा नियम असताना टँकरने भरून रोज तुम्ही 5-50 टँकर या पूर्ण बेगमपूर परिसरामधल्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये नेऊन ओततात आणि ते घाण पाणी जमिनीत उतरून सगळ्या विहिरींच्या पाण्याच्या मध्ये मिसळतंय, नदीत मिसळतंय. तुमच्या बोरवेलला पाणी येणारं पाणी, तुमच्या विहिरीत असलेलं पाणी हे विषारी व्हायला लागलं आहे. आणि हे विषारी पाणी तुम्ही आम्ही सगळेजण पितोय. त्या कारखान्याच्या धुरांड्यातून, त्या जखराचं सांगतोय मी, त्या कारखान्याच्या धुरांड्यामधून निघणारं जे धूर आहे त्याच्यातून सगळी राख बाहेर येते. राख त्या येनकी गावामध्ये, त्या मिरी गावामध्ये लोकांना घरातनं झाडल्यानंतर रोज 2-3 बाटल्या भरून राख गोळा करायला. या परिसरातले जेवढे शेतकरी आहेत, जेवढे बागायतदार आहेत, ज्यांच्या बागा आहेत, त्याच्या झाडावर 1-1 इंच असा राखेचा थर साठलेला दिसतोय. जनावरांनी तसाच चारा खाल्ल्यामुळं आज जनावरांच्या पोटामध्ये त्याची गर्भधारणा व्हायची बंद झालेली आहे. दूध देणाऱ्या जनावरांचं दूध कधीच काळं नसतं, दूध हे कायम पांढरच असतं. परंतु ही राख खाऊन, राखेचा चारा खाऊन आज जनावरांच्या दुधाला सुद्धा काजळी यायला लागलेली आहे. हा असा साखर कारखाना, त्याला लोकांच्या जीवाची पर्वा नाही, आमच्या जनावरांची पर्वा नाही, आमच्या शेतकऱ्याच्या शेतीची पर्वा नाही. असा माणूस फक्त काही करोड रुपये माझ्याकडे आहेत म्हणून आज निवडणुकीला उभा राहिलाय आणि आता रडायला लागलाय. एवढ्यावर हा थांबत नाही. तुम्ही आम्ही सर्व शेतकरी समाजाची लोक आहे. त्या बेगमपूर गावातला इथं जरी राहत असला तरी प्रत्येक जण शेतकरी आहे. काही व्यापारी इथं आहेत, त्यांची सुद्धा शेती आहे, ऊसाची शेती आहे. या भागामध्ये कारखाना आवश्यक आहे, आवश्यकच आहे. तो कारखाना चालू राहिला पाहिजे, चालूच राहिला पाहिजे. परंतु 2014 पासून माझ्याकडे पावत्या त्या कारखान्याच्या
आज 2026 सालापर्यंत हा दिवसा ढवळ्या आमच्या शेतकऱ्याला चुना लावतोय. प्रत्येक खेपेला किमान 4 टनाचा काटा मार. हा आरोप जो मी करतोय अत्यंत विचारपूर्वक करतोय. जर हा आरोप तुला मान्य नसेल माझ्यावर 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करा. कारण माझ्याकडे पुरावे तेही तुझ्याच कारखान्याच्या पावत्या आहेत. तेही ओरिजिनल शिक्क्या सकट कॉम्प्युटरवर पडणाऱ्या नंबर सकट 2014 सालच्या पावतीवर आमचा कोथाळ्याचा एक शेतकरी आहे. काय नाव? रामचंद्र पाटील, शिवाजी पाटील. 2014 सालची पावती आहे. 13 तारखेला त्यांनी त्याचा ऊस ज्या ट्रॅक्टर मध्ये भरून कारखान्यावर पाठवला त्यावेळेला मोकळ्या ट्रॅक्टरचं रिकाम्या ट्रॅक्टरचं वजन आलं 8 टन. किती? 8 टन. तोच ट्रॅक्टर दुसरी खेप 15 तारखेला दुसरी खेप गेली. ट्रॅक्टर तोच. पावत्या 2 आहेत. पहिली 13 तारखेची, दुसरी 15 तारखेची. दोन्ही पावत्या अशा समोर धरल्या. ट्रॅक्टरचा नंबर तोच ह्या पावतीवर, दुसऱ्या पावतीवर ट्रॅक्टरचा नंबर तोच, म्हणजे ट्रॅक्टर तोच. वजन बदलायचं कारण आहे का? मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन बदलायचं कारण आहे का? 15 तारखेला त्या ट्रॅक्टरचं वजन 12 टन. 2 दिवसात ट्रॅक्टर पाण्यात भिजाय ठेवा. फुगला, वजन वाढलं 4 टनांनी. बरोबर आहे, असंच म्हणाला. मग तो शेतकरी चिडला. तो गेला विचारायला सचिन जाधवला ऑफिस मध्ये. बॉडीगार्डने अडवलं. आज जाता येत नाही, भांडणं झाली. तरी त्याने जेव्हा विचारलं, कालवा झाला म्हणून बाहेर आले. काय झालं? मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन काल 8 टन होतं. 2 दिवसात मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन तोच ट्रॅक्टर आहे 12 टन कसं झालं? 4 टनाने काटा मागला. आरोप केला. तो म्हणला तुला काय समजतं का? काय म्हणला? बरं म्हणला त्याला ट्रॅक्टरकडे टायरला चिकूल किती लागलाय? टायराला चिकूल लागला म्हणून 4 टनानं वजन वाढलं. अरे ट्रॅक्टरची पुढची 2 टायर, मागची 2 मोठी टायर आणि 2 ट्रॉल्याची 8 टायर मिळून नटा बोलटा सकट जरी वजन केलं तरी 1000 किलोच्या वर जायचं नाही. बरोबर आहे? अशा पद्धतीनं 4 टनानं काटा मारणारा हा कारखानदार 2014. लोकांना वाटलं असेल पुढे सुधारला असला. माझ्याकडं 2026 सालची, ते पण कधी इलेक्शन कधी सुरू झालं? डिक्लेअर कधी झालं इलेक्शनची तारीख? 16 तारीख. बरोबर, जानेवारी 16. 19 तारीख मागच्या महिन्यातली 19 तारखेची पावती आहे. जकराया शुगर शेतकरी आहे अंकोलीचा. खूप शेतकरी आहे, पण त्या शेतकऱ्यांनी आमच्या नावासकट म्हणजे जाहीर करा, आम्ही मुलाखती देतो म्हणजे क्लिअर कट आहे, म्हणजे हाते काटा. त्याच्याकडे मी 2 पावत्या, एक 19 तारखेची, दुसरी 20 तारखेची. 19 तारखेला मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन 8 टन आणि 20 तारखेला मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन 12.90.